नागरिकांना पडल्याचं चित्र आहे। महायुतीच्या घटक पक्षातील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच विरोधकही लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचं एकंदरीतच चित्र आहे। पाहुयात जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट। राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधल्या भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यात सतत बेबनाव निर्माण होत असल्याची लोकांची भावना बनत चालली आहे। एका आमदाराने आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेली मारहाण असो किंवा थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट असो, हे सगळे प्रकार आपल्या सर्वांची मान खाली घालायला लावणारे आहेत। या गदारोळात जनतेचे खरे प्रश्न बाजूला पडतायत। तर मंत्री माणिकराव कोकाटे आणि दत्ता भरणे यांच्या खात्यात अदलाबदल करून महायुती सरकारने तुर्तास कोकाटेंच्या रमी वादावर तोडगा काढलाय। हा तोडगा काढत असतानाच तिकडे आणखी एक मंत्री संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर पुन्हा एका वादात अडकल्यात। अखेर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हैराण झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना तंबी दिली आहे। त्यामुळे आता किमान त्याचं प्रमाण कमी होईल अशी आशा करूयात। एकीकडे ही परिस्थिती असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय आघाडीवर जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय। दोन्हीकडची नेते मंडळी स्वबळाचा नारा देत आहे तर कुणी सावध प्रतिक्रिया देत आहेत। भाजपने नेहमीप्रमाणे यात धडाका लावला असून प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश सोहळ्यांचं नियोजन करून विरोधक आणि घटक पक्षांचाही कमकुवत करण्यावर भर दिला जातोय। त्यामुळे प्रश्न पडतो की महायुतीत सारं काही आलबेल आहे का? काही ठिकाणी महायुतीतील दोन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत। जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरुद्ध भाजपचे कैलास गोरंट्याल, सांगलीत भाजप अंतर्गतच गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी अण्णा डांगेंचा प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या भूम परंड्यात राष्ट्रवादीकडून राहुल मोटेंचा नुकताच पक्षप्रवेश। मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही महायुतीत बेबनावाचं चित्र। महायुतीच्या घटक पक्षातील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच समोर आलेले विरोधकही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचं चित्र आहे। काँग्रेसमध्ये पक्ष संघटना आणि विधिमंडळातील लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही। तसंच महाविकास आघाडीतही आगामी निवडणुकांच्या बाबतीत निश्चित धोरण स्पष्ट होत नाही। तर मुंबईत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची केवळ चर्चा सुरू आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। आपल्या राज्याच्या विधिमंडळाची एक प्रतिष्ठा आहे, मात्र या प्रभावशाली परंपरेला विधिमंडळात लोकप्रतिनिधी करत असलेल्या कृत्यानं तडे जात आहेत। हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे। तसंच मतदारांनीही आपले लोकप्रतिनिधी निवडताना ही काळजी घेण्याचीही तितकीच गरज आहे। तरच भविष्यात या गोष्टींना आळा बसू शकेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि बातमी आहे दादरच्या कबूतरखान्यासंदर्भात। दादरच्या